हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहे रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी टाकळा भाजी जमा करायला। टाकळा भाजी ही अशी या प्रकारे ही टाकळ्याची भाजी आहे। ही पावसाळ्यामध्ये उगवते आणि खूप जबरदस्त चवीला खूप छान असते। त्याची अशी कवळी कवळी पालवी आपल्याला घेऊन याची भाजी करतात आणि ही साधारणपणे ज्यावेळेला आपल्याला काढायची असतात तेव्हा रस्त्यापासून किमान 5-10 फूट तरी लांब जा, कारण तुम्हाला माहितीच असेल। तर ही बघा, ही रस्त्याची अशी भाजी आपल्याला जमा करायची। टाकळा भाजी आपण जमा करतो सगळीकडे। कवळी कवळी फूट असलेली ही पहा, अशी कवळी कवळी फूट असलेली भाजी आपल्याला जमा करायची आहे। आज आपल्याकडे बेत आहे टाकळा भाजीचा, वार आहे सोमवार, त्याच्यामुळे काहीतरी व्हेज चविष्ट पाहिजे। तर हे असं जंगलामध्ये फिरून तर मला जस्ट ससा दिसला धावताना आणि थोडीशी जंगल सफारी सक्सेस झाली। असं काहीतरी वन्य प्राणी दिसले की बरं वाटतं। हे पहा, अशी ही टाकळा भाजी आपल्याला जमा करायची। खूप शोधायला लागतंय टाकळा भाजी। काय काय ठिकाणी खूप असते, पण अशी त्या ठिकाणची खाण्यापेक्षा अशी तुम्ही प्युअर जंगलातली खाऊन बघा आणि साधारणपणे 5 ते 6 ठिकाणची अशी भाजी जमा करायची, टाकायची थोड्या थोड्या अंतरावरची, मस्त चवीला लागते। टाकळा भाजीच्या निमित्ताने आपल्याला अळंबी पण पाहता येते, कुठे काही झालेली आहे का किंवा काही उद्याची शक्यता आहे का अळंबी येण्याची अशी। त्यामुळे टाकळा भाजी पण जमा करता तेही बघायचं असतं, कारण की ज्यावेळेला टाकळा भाजी खाण्यासारखी होते त्यावेळेला अळंबीला सुरुवात होते। आज मला भेटलेत थोडी अळंबी, जास्ती नाही आहेत, 5 ते 6 अळंबी फक्त आहेत। अशी थोडी 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 भाजी जमा करायची आपल्याला। कोवळं कोवळं पान दिसलं की लगेच आपली नजर जाते। अशी कवळी कवळी पानं घ्यायची आहेत, कवळी आणि आई शपथ, हे बघा अशी झाडाला पकडले, अरे सोड असे काटेरी झाडे असतात म्हणून डोक्यात टोपी वगैरे घालायची। कवळी कवळी भाजी एकदम ताजी ताजी। कधी कधी अशी सरप्राईज मिळते टाकळ्याची भाजी जमताना, खालून असे एखादा अळंबीचा कळू वगैरे मिळतो। परंतु आज आपल्याला टाकळ्याची भाजी जमवताना अशी कळंबीचं कळू नाही मिळालं, पण फुललेली मिळाली। काल कदाचित फुलले कळे आलेले असतील, पण जास्त प्रमाण नाही अजून अळंबीचं आलेलं आहे। थोडी थोडी कुठे कुठे अशी उगवत आहेत। ही आपण आता भाजी जमवतोय, स्वच्छ पाहिजे जरा, पाहायला पण मस्त वाटतं। अजून बारीक आहे। तिथे अळंबीचं नामोनिशाण नाही आहे। मला एका दुसऱ्या आता गावात होतो, मी फिरत होतो तेव्हा मला भेटली थोडीशी 5 एक अळंबी। चला, तर आपली भाजी जमवून झालेली आहेच, आपण आता निघूया। टाटा, बाय बाय फ्रेंड्स।